सत्ता नेमकी कुणाची हा वाद अजूनही कोर्टाच्या उंबरठ्यावर उभा आहे. कोर्टात तारखांवर तारखा पडतात. आज निकाल लागेल, उद्या निकाल लागेल म्हणता म्हणता 4.5 वर्ष निघाली. ज्या महाशक्तीचं नाव घेऊन शिंदेंनी बंडाची डेअरिंग केली, आतापर्यंत त्याच महाशक्तीच्या आशीर्वादानं शिंदेंनी वेळ मारून नेली आहे. परंतु सध्या कोर्टात कपिल सिब्बल ज्या पद्धतीने युक्तिवाद करतायत ते बघता एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर काहीसा तणाव दिसतोय. 4.5 वर्षांच्या काळात शिंदे नेहमीच वादळावर स्वार होत आले. प्रत्येक टप्प्यावर आता शिंदे संपणार, आता त्यांचा गेम होणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या. परंतु दरवेळी नमस्कार मित्रांनो, ठाकरेंच्या समर्थकांसाठी अत्यंत गुड न्यूज आहे. खूप मोठी आनंदाची बातमी त्यांच्यासाठी आहे आणि ठाकरेंच्या सर्व कुटुंबियासाठी देखील ही असू शकते. अखेर फायनली ठाकरे आणि शिंदे महायुद्धामध्ये निकाल कोणाचा लागणार लोकशाही मार्गाने हे आता सिद्ध इथे झालेलं आहे. याच्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून इथे सांगणार आहे. कारण की उद्या दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजी ही अंतिम सुनावणी जे आहे की न्यायाधीश सूर्यकांत सिंग यांच्या माध्यमातून पार पडणार आहे. याच्यावरती एक मॅडम आहे, तुम्ही त्यांना नक्कीच बघितलं असेल. हालाकी मीडिया विकली गेली असं आपण कायमस्वरूपी म्हणतो, परंतु मीडिया विकल्या गेली नाही. ज्यांनी स्वतः चॅनल सुरुवात केली, स्वतः मीडियामधले, ते म्हणजे विजय वामन एक मॅडम आहे. तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघत असाल तर एक व्हिडिओ आहे त्यांचा, त्यांनी एक सविस्तर विश्लेषण केलं, थोडक्यात बघू शकता. या सुनावणी दरम्यान सर्वात महत्त्वाची घडामोड म्हणजे न्यायालयाने 2 ते 3 वेळा कपिल सिब्बल यांच्या मांडणीचा आणि युक्तिवादाला दिलेला सकारात्मक प्रतिसाद. यामुळे न्यायालयाचं सेंटिमेंट्स किंवा कल हा ठाकरेंच्या बाजूने झुकतोय का अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे. राजकारणात नॅरेटिव्हला प्रचंड महत्त्व असतं. शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून कितीही विकास कामे केली असली तरी सिब्बल यांच्या कोर्टातील धारदार युक्तिवादामुळे लोकांच्या मनातील जुनी शिवसेनेबद्दलची भावना पुन्हा एकदा जागी झाली. शिंदेंनी तर मित्रांनो, उद्या दिनांक 18 ऑगस्ट रोजी हा निकाल इथे ह्या महायुद्धाचा लागणार आहे, अर्थात महासुनावणीचा लागणार आहे. पुऱ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधलंय ते म्हणजे ठाकरेंकडूनच हा निकाल लागणार आहे. परंतु लोकांमध्ये हे देखील चर्चा आहे, कारण की शिंदे देखील कमी समजून यांना चूक करणं ही चुकीच आहे. कारण की शिंदे हे मोदींना भेटले. जर कधी मोदींनी ही न्यायव्यवस्था कोर्ट मॅनेज केलं तर नक्कीच निकाल त्यांच्या मागे लागेल. परंतु त्या मॅडमनी हे पूर्णतः सविस्तर विश्लेषण केलं आहे, कशा पद्धतीने निकाल लागणार आहे, काय लागणार आहे, आणि त्याच्यातून सिद्ध होतं की 100% निकाल हा सिब्बलांच्या ज्या पद्धतीने युक्तिवाद झालेला आहे मागील काही काळामध्ये, तो निकाल हा ठाकरेंच्या बाजूनेच लागणार. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये तुमची राय नक्की कळवा. आणि याच्या संदर्भात डेडिकेटेड व्हिडिओ आपला उद्या दिनांक 18 ऑगस्टलाच येणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. खूप खूप धन्यवाद.